जिजाऊ 395वा शिवजन्मोत्सव मराठा सेवा संघ आयोजित या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। 30,000 वडापाव, जिलेबी किती किलो म्हणले? 500 हो, आता वाढवावं लागली कारण प्रचंड गर्दी, प्रचंड प्रतिसाद जनतेचा। 700 किलो जिलेबी आहे आणि 10,000 पाण्याच्या बॉटल या ठिकाणी आणलेल्या आहेत। मला असं वाटलं होतं काल एवढं मटेरियल संपणार नाही, पण मी आज आलो या ठिकाणी, डोळ्यांनी पाहिलं प्रत्यक्षात। अक्षरशः लाईन लागलेली आहे शिवभक्तांची, उन्हातानात येतात, फार तळमळीने येतात। फक्त जन्मस्थळाचं दर्शन घ्यायचं ह्या भूमिकेतून महाराष्ट्रातील शिवभक्त या तालुक्यात येतात। रात्रीचे स्टॉल प्रचंड लागलेले असतात, रात्री सर्वांची नाश्त्याची व्यवस्था असते, पण दिवसा मात्र इथं स्टॉल नसतो। आणि मराठा सेवा संघाने मात्र अध्यक्ष गणेश भाऊ महादेव महाबरे यांनी ते लक्षात आलं त्यांच्या, आणि मग दिवसा स्टॉल लावायचा ही भूमिका त्यांनी घेतली। आणि आज प्रचंड प्रतिसाद तुम्हाला सांगतो, तुम्ही कॅमेरा एकदा दाखवा, अक्षरशः शिवभक्त इथं लाईन लागलेली आहे। प्रत्येकाला नाश्ता मिळतोय, प्रत्येकाला पाणी मिळतंय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद, एक समाधान आहे का या शिवजन्मभूमीत आल्यानंतर, शिवजन्मस्थळाचं दर्शन घ्यायला आल्यानंतर आपण इथं उपाशीपोटी जात नाही, ही भूमिका मात्र शिवभक्तांच्या मनामध्ये सातत्याने राहिलेली आहे। आणि दिवसाचा स्टॉल या ठिकाणी मराठा सेवा संघाने आयोजित केला, खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलंय। मराठा सेवा संघाला या ठिकाणी धन्यवाद देत असताना, तमाम शिवभक्तांना शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना या ठिकाणी अलकाताई फुलबागर आलेल्या आहेत, तेही 2-3 तास झाले या ठिकाणी बसून आहेत। शेवट तळमळ असती समाजाप्रती, त्यांची तब्येत नादुरुस्त असताना सुद्धा त्या इतका वेळ या ठिकाणी बसून आहेत। आपले नगरपालिकेचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सांगडे मॅडम आहेत, आमचे ढोले साहेब आहेत, रामभाऊ शेठ ढोले आहेत, ॲडव्होकेट या ठिकाणी ढोले आहेत, सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। हा, आमचे बंधू धनेशजी महाबरे पुण्यावरून आलेत खऱ्या अर्थाने, ते वर्ष तालुक्यात येत नाहीत। गणेशजींचे बंधू आहेत म्हणजे आमचेही बंधू आहेत, पण शिवजन्म उत्सव आहे, 3 दिवस झाले तालुक्यात ते या ठिकाणी मुक्कामी थांबलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो। आणि मराठा सेवा संघाला या कार्यासाठी शुभेच्छा देत असताना सातत्याने गणेश शेठ, जोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे, हे कार्य तुमच्या हातून अविरत चालू राहावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि मनापासूनच्या सर्वांना, शिवभक्तांना शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद, जय शिवराय। 395व्या शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं सकाळी आपण किल्ल्यावर छत्रपतींना मानवंदना दिली, नंतर छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा केला। परंतु महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतातून जुन्नर किल्ले शिवनेरी या ठिकाणी शिवभक्त येत असतात आणि त्या शिवभक्तांना आपल्याकडून काहीतरी देणे लागते, म्हणून या संकल्पनेतनं मला संघ जुन्नर तालुका आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही 31,000 वडापाव, 700 किलो जिलेबी आणि 10,000 पाण्याच्या बाटल्या यांचं नियोजन केलेलं आहे। सकाळपासून प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला लाभतोय। आत्तापर्यंत 70-75% मटेरियल सगळं संपलेलं आहे, अजून पुढं वाढेल असं वाटतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांचा जो आनंद आहे, लोक जे आत्मा लोकांचा शांत होतोय, त्या जे आशीर्वाद देतात हे सगळ्या जीवनात महत्त्वाचं आहे, कारण हे पैसे देऊन पण या सगळ्या गोष्टी होत नाही जीवनात। आणि हे सगळ्यांचं तुमचं पण सहकार्य त्यात आमच्या अलकाताई असतील, सिद्धेश भाऊ ढोले असतील, माझे बंधू धनेश भाऊ असतील, आमचे निलेश भाऊ असतील, नंतर आमचे मंदार गुट्टे पाटील असतील, राजू गुट्टे पाटील असतील, आमचा संपूर्ण मराठा सेवा संघ असेल, आम्ही सर्वांनी मिळून हे जे सगळं करतोय, हे लोक खातात आणि आम्हाला आशीर्वाद देतात, त्यामध्ये आम्ही धन्य पावतो। आणि छत्रपतींच्या जन्माच्या दिवशी स्पेशली आज आम्ही जिलेबी वाटून अख्ख्या तालुक्याचं नाही तर जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्र राज्याचं लोकांचं तोंडगोड केलेलं आहे। एक नवी संकल्पना महाराष्ट्र राज्यात आत्ता चालू झालेली आहे का जो येतोय तो जिलेबी खातोय आणि महाराजांच्या नावाने जय घोष करतोय। तर भविष्यात पण असे उपक्रम आपण कायम चालूच ठेवू। आणि मी सर्वांना 395व्या शिवजयंतीच्या शिवजन्माच्या शुभेच्छा देतो। जय जिजाऊ, जय शिवराय। शिवजयंतीच्या निमित्ताने मराठा संघ सेवकचे अध्यक्ष गणेश भाऊ महाबरे, तसेच
आमच्या अलकाताई यांनी जो हे काम केलंय ते खूप अतिशय चांगलं केलंय. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामुळे हे काम त्यांच्या हाताने सातत्याने होत राहणार अशी मी हे करते अपेक्षा. आणि त्यांना शुभेच्छा देते की त्यांना आमच्या राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाला त्यांनी आम्हाला सामील करून घेतलं. त्यांच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद.